म्हणजे विद्वज्जन, नृप म्हणजे राजा. नैवतुल्य कदाचन, यांची कधीही दोघांची सांगड घालता येत नाही किंवा सारखं पण कधी नाही. का? स्वदेशे पूज्यते राजा. राजा फक्त आपल्या राज्यापुरताच जय जयकार असतो, जयकारा असतो. पण विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वत्त मंडळी मात्र सगळ्या ठिकाणी सर्व दूर सगळेच जण त्यांचं गुणानुमोदन जय जयकार करत असतात. अचिंत्यांत परमेश्वर चिंतन करत असलेले आमचे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणी माझे बाबा. बऱ्याच जणांना आश्चर्य आहे की हे जमलं कसं, सांगण जोड जमली कशी. बाबाजी, इज्जतदारों की महफिल में लोग हमें नहीं बुलाते. इज्जतदारों की महफिल में लोग हमें नहीं बुलाते क्योंकि उन्हें पता है हम जैसे सही बोलने वाले, स्पष्ट बोलने वाले बेवकूफ वहां जाकर माहौल बिगाड़ देते हैं. क्या करेंगे बाबाजी, स्पष्ट वक्तेपणा आमच्या परंपरेतच आलेला आहे. स्पष्ट बोलत राहतो मी, खरं बोलतो. बाबाजी आले, खरंच बोललो. बाबांनी माझ्याकडे एकदा पाहिलं, भेटलं, बाबा खरंच बोललो किंवा काही नाही, मला स्पष्ट वक्तेच माणसं आवडतात. चालायचं. बाबांचं माझं कधी इतका संयोग येईल, इतकी सांगड जमल, इतकी आम्ही दोघं जवळ येऊ हे असं मला वाटलंच नव्हतं. पण असं म्हणतात की संगत जर बदलली तर जीवनामध्ये रंगत येऊन जाते. खरोखर थोडीशी संगत बदलून पाहिली, माणसं बदलून पाहिले. जीवन जगण्याचं एक दृष्टिकोनच माझा बदलला पूर्ण. अरे आपण काय आहोत, काय वागून राहिलो, काय करून राहिलो आणि कसं राहायला पाहिजे आपल्याला, ही संगत बाबांची ज्यावेळेस भेटली, ज्यावेळेस परिसाचा स्पर्श झाला, त्यावेळेस मी नव्हतोच असा, मी नाहीच असा. अजून बी बाबाजी आहे, तुम्ही चातुर्मास 4 महिने 6 महिने आहात. 6 महिन्यानंतर बी देवाला प्रार्थना करा मी आहे असंच राहायला पाहिजे. पुन्हा जर का संगत वेगळी लागली आणि पुन्हा बिघडलो तर पुन्हा पहिल्यासारखं झालं तर लोक म्हणतील बाबा 4 महिने होते तोपर्यंतच व्यवस्थित राहिले, पुन्हा बाबा बेचे पाळे पुन्हा 25च झाले. असं नको व्हायला पाहिजे. देवाला प्रार्थना आहे की आता बाबाजीने मला अक्षरशः देव दिलाय, हो देव दिलाय, मी गळ्यात ठेवलाय. बाबा हे देव तुमचं रक्षण करेल. कोणी करत नाहीये. शेज आरी, शेजेवर झोपणारी सुद्धा आरीसारखी वागते आजकाल. आपण पहा, मेघालयमध्ये घेऊन गेले आणि तिथून वरून ढकलून दिलं. गाझियाबादमध्ये, मेरठमध्ये कोणी बायको होती, त्याने बायकोनी आपल्या तिथं साप सोडला, साप टाकून माणसाला, नवऱ्याला मारून टाकलं. एका बाईनं तर काय म्हणाले, मागून बसलेले त्या बाईच्या डोक्यात, त्या माणसाच्या डोक्यात काय ते हातोडा टाकला, त्याला मारून टाकले. एका बाईनं तर त्या तुकडी केली आणि त्याला ड्रममध्ये भरले. मागच्या 4-6 महिन्यातले सगळे उदाहरणं आहेत. शेजारी असे आहेत. पण बाबांचं शेजार मला लाभला. माझ्या जीवनामध्ये कलाटणीच भेटली. मला वेगळंच वाटायला लागलेलं आहे की आपण काय होतो, काय झालो, कसे वागत होतो आपण. जिंदगी का सफर ही कुछ ऐसा रहा, गैरों ने तवज्जो दी, ना किसी ने अपना कहा, ना अपनों ने अपना कहा. आयुष्यामध्ये घडलं तसं. कधी एवढं प्रेम, कधी एवढी आपुलकी, कधी एवढं जवळपणा कोणी दिलंच नाही. सगळ्यांनी आम्हाला, सगळ्याला फक्त कामापुरतं वापरत असतात. सगळ्यांनी आम्हाला कामासारखं कामापुरतं वापरलं. पण एक निस्वार्थ प्रेम ज्या ठिकाणी भेटलं ते हे ठिकाण आहे. म्हणून अशा विभूतीच्या ठिकाणी अक्षरशः मी नतमस्तक होतो. इस बात से लगा लेना मेरी शोहरत का अंदाज, इस बात से लगा लेना मेरी शोहरत का अंदाज, वो मुझे सलाम करते हैं जिन्हें तू सलाम करता है. जे आमच्या दरबारामध्ये येऊन मुजरा ठोकतात ना, तो माणूस ह्या दरबारामध्ये येऊन मुजरा ठोकतो. ही विशेषता आहे. हे सगळं प्रेम जे आहे ना, हे आपुलकी जे हे एवढं वाढलं किंवा वाढत गेलं, मी अपेक्षाच नव्हती केली. मला वाटलंच नव्हतं असं होईल. हे ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटी तर तुष्टता मोठी, हे मी एक लोकनाट्यातलं एक गाणं आहे, मी ऐकत होतो. ऋणानुबंध कसं असतं सांगत असताना सांगत होतो मी. ऋण, अनुबंध, प्रेम कसं असतं, मागच्या जन्मीचं कसं ह्या जन्मामध्ये येते. पण बाबाजींचं जन्मस्थान चिडावत, माझे जन्मस्थान जालना,
आम्ही मराठवाडी माणसं बाबा, आम्ही फार साधी गोळी माणसं आहे. आमची माती, आमची माणसं फार साधं बोलणं आहे आमचं, वागणं बी साधं आहे बाबा. आम्हाला कळत नाही, स्पष्ट वक्तव्यपणा आमच्या रक्तात आहे. आम्ही बोलून देतो, स्पष्ट बोलतो. परवा दिवशी दादा माझ्याजवळ बसले. दादा म्हणले, रवी कधी कधी मला म्हणत असतो, कशाला तुम्ही राजकारणात गेले, तुम्हाला समजत नाही ना काही नाही. लोकांचं काम असं इतकं स्पष्ट आणि लवकर करायचं नसतं, लोकांना खोट्या मारायच्या असतात. आता हे खोट्या मारणं आम्हाला कळतच नाही दादा. खरं कळतं का तुम्हालाही कळत नाही. आता तुम्ही मारत असताना ती मला माहित नाही, पण माझ्यासमोर तर कधी कोणाला मारते नाही. फार साधी माणसं आहे, स्वभावाने मराठवाडी माणसं आहे आम्ही अगदी. आणि आमच्या लीळाचरित्र ग्रंथामध्ये एक ठिकाण आलेलं आहे, अशी एक लीळा आलेली. एक दिवस डोमेग्रामचं चरित्र आहे. त्यावेळेस औसाला स्वामी एक शब्द वापरतायत आणि शब्द ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी औसा म्हणते, बाबा हे काय बोलून गेले तुम्ही. अरे उपासण्याची कन्या दीक्षितांची सून, तिथल्या महुआचा श्रीकृष्ण ध्याय देवा. अरे कडबाळ पाडीचे तैसे देह पाडू देवा. हे शब्द नाहीये, हे शब्द आमच्यासाठी नको. खरोखर ते शब्द जे लागले, जिव्हारी लागले, मनामध्ये लागले. काली बोलत असताना मी एक सहज प्रसंग मला आठवला तर मी बोललो. प्रसंग महाभारताचा आहे. वेळ झालेली आहे बरं का, पण आता मी पहिलेच म्हणलो होतो बाबांना, बाबा आशीर्वचन द्या. मी एकदा बोलायला सुरुवात केली की मग मला कंट्रोल होतो. तुम्ही थकले, भूक लागली की मला फक्त हातवर करा 2 जण, मग समजून जातो भूक लागली. प्रसंग असा आहे की महाभारताची युद्धाची तगमग सुरू आहे, सगळी जमवाजमवी सुरू आहे. आणि त्या ठिकाणी गोपाळकृष्ण महाराज हस्तिनापूरमध्ये येतात आणि हस्तिनापूरमध्ये आल्यानंतर दुर्योधनाला, धृतराष्ट्रांना, एव्हाना हस्तिनापूरच्या सभेमध्ये शिष्टाई करण्यासाठी आलेले गोपाळकृष्ण महाराज. आणि त्या ठिकाणी गोपाळकृष्ण महाराजांची शिष्टाई ही असफल होते. आता का असफल होते हे नको सांगायला, कारण निघतानाच शिष्टाई करायला निघतानाच द्रौपदीने पहिले गोपाळकृष्ण महाराजांकडून आपलं राहिलेलं डावातलं एक जे देणं होतं ते देणं मागून घेतलेलं आहे. गोपाळकृष्ण महाराज हात धुत आहेत जेवण करताना. द्रौपदी त्यांची भगिनी हातावर पाणी टाकते आणि पाणी टाकत असताना द्रौपदी आपल्या भावाकडे पाहते आणि श्रीकृष्ण महाराजांना आठवण करून देते, देवा एक दिवस तू आणि मी सारीपाठ खेळत होतो. सारीपाठ खेळत असताना डाव तुझ्यावर थांबलेला आहे. त्या डावातलं देणं तुला आहे. ते म्हणाले, हो देणं तर आहेच, तू दिलं नाहीस देवा. ते म्हणे, बोल ना काय पाहिजे तुला. ती म्हणाली, आज वेळ आलेली आहे, आज तुला द्यावं लागेल. ती म्हणाली, बोल कृष्ण काय हवंय तुला. ती म्हणाली, देवा फक्त एवढं करतो, हस्तिनापूरला चाललास ना तिथं मला शिष्टाई नको आहे. माझ्या केसाकडे बघ, माझ्या अवताराकडे बघ, माझी अवस्था बघ, फक्त ही शिष्टाई झाली नाही पाहिजे. गोपाळकृष्ण महाराजांनी आपल्या भगिनीकडे पाहिलं आणि नुसतं स्मित हास्य केलं. एव्हाना तेवढ्या शब्दामुळेच गांधारीने गोपाळकृष्ण महाराजांना संपूर्ण 56 कोटी यादव तुझे जसे माझा परिवार गेला तसा तुझाही परिवार जाईल म्हणून तो गोपाळकृष्ण महाराजांनी तो त्याचा शाप सुद्धा स्वीकार करावा लागला देवाला. मला प्रसंग हा सांगायचा नाहीये. प्रसंग हा सांगायचा की शिष्टाई करायला गेलेले गोपाळकृष्ण महाराज आणि मूर्खपणे वागलेला तो दुर्योधन ज्यावेळेस गोपाळकृष्ण महाराजांना बंदी बनवायला जातो ना, आणि गोपाळकृष्ण महाराज आपले विराट रूप दाखवतात, मायावी स्वरूप दाखवतात आणि तिथून निघतात. निघाल्यानंतर कर्ण सोडायसाठी बाहेर येतो आणि गोपाळकृष्ण महाराज कर्णाला सोबत घेतात आणि बाहेर निघतात. कर्ण माफी मागतो दुर्योधनाने केलेली ही जी चेष्टा होती स्वामींसोबत त्याच्याविषयी माफी मागतो. देवा देवकी नंदन आपण शांतिदूत म्हणून आला, माझ्या मित्राला कळलं नाही, माझ्या मित्रातर्फे मी माफी मागतो देवा आपली, आपण त्याला क्षमा करायला. शांतिदूताला आदराचं स्थान द्यावं लागतं, शांतिदूताला सन्मान द्यावा लागतो. माझ्या मूर्ख मित्राने तुम्हाला आज बंदी बनवण्याचा प्रयत्न केला. देवकी नंदन तो आपल्या शक्तीला ओळखू शकत नाही. हे कर्णाचे वाक्य आहे. गोपाळकृष्ण महाराजांना कर्ण म्हणतो माझ्या रथात बसा आणि गोपाळकृष्ण महाराज कर्णाला म्हणतात तू माझ्या रथात बस.
कर्ण विनंती करतो देवा असं नाहीये, आज आपण माझ्या रथात बसावं आणि मी रथ चालवेन. दोघेही गोपाळकृष्ण महाराजांना तुला काही बोलायचंय मला, म्हणून एकांतामध्ये जातात. रथ हाकत निघालेला तो कर्ण, गोपाळकृष्ण महाराज आणि कर्ण एका झाडाखाली थांबतात. थांबल्यानंतर गोपाळकृष्ण महाराज त्याला म्हणतात, अरे कर्णा, तुला माहिती आहेस का तू कोण आहेस? ते म्हणले, हो देवा माहिती आहे मला, मी कोण आहे. कोण आहेस म्हणाले तू? म्हणाले, मी ज्येष्ठ कौंतेय आहे, कुंतीचा ज्येष्ठ पुत्र आहे. म्हणाले, तुला जर एवढं माहिती आहे आणि महाभारतचा प्रसंग जर समोर आलेला आहे, एकीकडे 5 पांडव आहे आणि एकीकडे 100 कौरव आहे, एकीकडे 7 अक्षयणी सेना आहे आणि एकीकडे 11 अक्षयणी सेना आहे. अरे हा युद्ध आजही थांबू शकतं, थांबव याला. तेव्हा कसं थांबवू मी? जर तुमचं ऐकायला कोणी तयार नाही तर माझं कोण ऐकाल? ते म्हणाले, तू तुझ्या मित्राला समजून सांग दुर्योधनाला. दुर्योधनाचा अधर्म जर थांबला, दुर्योधनाची आकांक्षा अपेक्षा जर थांबल्या तर नक्कीच हे महाभारताचं युद्ध थांबू शकतं रे. त्यावेळेस कर्णाचे वाक्य आहे, देवा मी माझ्या मित्राला काही बोलू शकत नाही. ते म्हणाले, तू तुझ्या मित्राला काही बोलू शकत नाही, हरकत नाही, पण कमीत कमी एवढं तरी कर, तुझ्या जीवावर दुर्योधन युद्ध करायला महाभारताचा प्रसंग हा उभा राहिलेला आहे, तुझ्या जीवावर. तू कोणते आहेस तुला माहिती आहे, तू इकडे येऊन जाय, पांडवाकडे ये, मी तुला सिंहासनावर बसवतो. आणि 5 पांडव तुझे, तर धर्मराज, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे तुझे सेवक म्हणून त्या ठिकाणी राहतील, तू इकडे ये. त्यावेळेस अत्यंत नम्रतेने कर्ण हे त्या ठिकाणी बोलतो श्रीकृष्ण महाराजांना, देवा मला माहिती आहे, ज्या ठिकाणी आपण आहात, ज्या ठिकाणी धर्म आहे, यत्र योगेश्वर कृष्ण तत्र श्री विजय होती ध्रुवा नीतीर मतीर मम. त्या ठिकाणीच धर्म आहे, विजय आहे, श्री आहे, सगळं काही त्या ठिकाणी आहे. तुम्ही पांडवाच्या पक्षात आहात तेव्हा अधर्माचा नाश निश्चित आहे, कौरवाची हार निश्चित आहे, मी ओळखतोय, पण मी माझ्या मित्राला सोडू शकत नाही तेव्हा. ते म्हणाले, असं काय आहे तुझ्यामध्ये? त्यावेळेस कर्ण वाक्य बोलतो, देवा अरे लहानपणी ज्यांनी मला जन्म दिला, सूर्य मंत्राचा जप केला आणि कुंतीने मला पाणीत सोडलं रे देवा, तिनं असं करायला पाहिजे होतं का देवा? पण ती वागली ना माझ्यासोबत. पाण्यामध्ये वाहत गेलो मी, अधिरथाला हाती लागलो. अधिरथ कोण आहे? धृतराष्ट्राचा सारथी आहे तो. राधा त्याची आई आहे, तिनं तिचा सांभाळ केलेला आहे. निपुत्रिक असलेले अधिरथ आणि राधानी दोघांनी सांभाळ केला तिचा. एका सारथाच्या घरी मी राहिलो देवा. त्या ठिकाणी राहिल्यानंतर मला काय भेटलं? क्षत्रिय असून सुद्धा मला सूतपुत्र म्हणलं गेलं ना, सूतपुत्र म्हणलं गेलं. मी ज्या गुरुकडे शिकण्यासाठी जाण्याचा आग्रह धरला, ज्या ठिकाणी राजकुमार शिकत होते त्या ठिकाणी मी जाण्याचा आग्रह केला, कारण माझ्या अंगामध्ये जे रक्त होतं ते सूतपुत्राचं नव्हतं, ते क्षत्रियाचं होतं. त्या ठिकाणी मला द्रोणाचार्यांनी शिकवण्यापासून परावृत्त केलं, नाही शिकवलं मला. मी माझी जात लपवली, मी मला स्वतःला लपवलं, मी क्षत्रिय लपून राहिलो. पुन्हा शिकण्यासाठी मी कुठं गेलो? परशुरामकडे गेलो. ज्या ठिकाणी मला काय भेटलं? त्या ठिकाणी मला शाप भेटला. ज्यावेळेस युद्धाचा प्रसंग उभा राहिला, आपापली कला दाखवायची होती, त्यावेळेस अर्जुनासोबत मी समोरासमोर करायसाठी उभा राहिलो. काय केलं? माझी उपेक्षा केली गेली. त्या ठिकाणी तू येऊ शकत नाही, तू यही राजकुमारांची सवय आहे. त्या ठिकाणी मला हिलवलं गेलं. द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये मी गेलो. मला सुपुत्र म्हणून तिथून मला काढून दिल्यात आलं. काय भेटलं मला आयुष्यामध्ये? श्रीकृष्ण महाराज म्हणाले, तू तुझं सांगितलंस ना, आता माझं ऐक. अरे मी जन्माला यायच्या अगोदर मृत्यू माझी वाट पाहत होता रे, मृत्यू माझी वाट पाहत होता. कंस त्या ठिकाणी उभा होता ना, की 8वा पुत्र केव्हा येईल आणि केव्हा त्याची हत्या करेन मी. माझ्या जन्माच्या अगोदर माझ्या मृत्यूची वाट पाहायला गेली.
अरे जन्म झाला माझा, मी आईचं तोंड सुद्धा पाहिलं नाही. त्या आईनं मला जवळ सुद्धा घेतलं नाही रे, मला उत्संगी सुद्धा घेतलं नाही. टोपल्यामध्ये मला ठेवल्या गेलं आणि ती बंदीगृहामधून मला भरधार पाऊस पडते, एकसारखी धार पडते. त्या पावसामध्ये मला नंदाच्या घरी सोडण्यात आलं. तिसऱ्या दिवशी बाबळ भट्ट आले, पाचव्या दिवशी पुतना आली. एकही दिवस तसा गेला नाही. काकू आला, केशी आला, पुतना आला, कोण नाही आला रे मला मारायला. दररोज एक ना एक होतं. 11 वर्षापर्यंत मी असुरांचा सामना केला. प्रत्येक दिवशी वैरी होता. प्रत्येक दिवशी माझा मृत्यू माझ्या समोर होता. पण मी कधीच काही बोललो नाही. अरे ज्या काळामध्ये, ज्या वयामध्ये मी शस्त्रास्त्र शिकावे, विद्याभ्यास करावा, त्यावेळेस मला गाईच्या मागे जावं लागलं. त्यावेळेस मला शेण उचलावं लागलं. थोडासा मोठा काय झालो, मी सांदीपानी ऋषीच्या इथे गेलो. त्या ठिकाणी पाहे तू माझ्यावर कशी प्रसंग आले. मोठा झालो, काय भेटलं मला. जयद्रथ मला नेहमीच माझ्यासोबत युद्ध करत राहिलं. 17 वेळा युद्ध केले त्यांनी, जरासंघाने युद्ध केले. कोण नाही माझा वैरी. अरे पौंड्रिक म्हणून त्या ठिकाणी नुसतं माझ्यासारखं दिसत होता म्हणून माझा वैर करत राहिला. मी काय बिघडलो होतो कोणाच. एक लक्षात ठेव, तुझ्यात आणि माझ्यात एक फरक आहे. तू तुझ्यासोबत घडलेला प्रत्येक प्रसंग तू पुन्हा पुन्हा आठवण करीत राहिला, पुन्हा पुन्हा आठवत राहिला. मागचे प्रसंग माग पाहत राहिला आणि माग घडलेल्या प्रसंगामुळे तुझ्या जीवनामध्ये ते घडलेले प्रसंग बीज बनत गेले. माझ्या जीवनामध्ये पाय, माझ्या जीवनात तुझ्यापेक्षाही कठीण प्रसंग आले. पण प्रत्येक वेळेस मी त्याला हसत मुखाने त्याला मागे टाकत गेलो आणि पुढं करत गेलो, पुढं चालत गेलो. मी तो प्रसंग अमृत म्हणून घेऊन टाकला. तुझ्यात आणि माझ्यात हे फरक आहे. हेच फरक आहे बाबा आपल्यात आणि माझ्यामध्ये. मी माझ्या जीवनामध्ये काय घडत गेलं, कसं घडत गेलं ना, ती प्रत्येक वेळा तेच खोकत गेलो की हे माणसं असे का वागले, असे का वागतात, असे का राहतात. मी करण्यासारखं राहिलो. त्याच्यामुळं ना स्वार्थ साधला ना परमार्थ साधला. बाबा आपण श्रीकृष्णासारखे आहात. आपल्या जीवनामध्ये भरपूर प्रसंग आले येतात. बाबाही मला कधी एकांतामध्ये बसले की कधी कधी बाबांच्याही अशी पापण्या ओल्या होतात. का हो असं कसं झालं, असं कसं होतं, काय सांगू बाबा. लोक समोर येऊन माझा अपमान केला लोकांनी. मी कधी वाईट नाही वाटलं, कधी वाईट वाटून नाही घेतलं. जाऊ दे, त्याच्याकडे पाहू, नंतर पाहू. मनामध्ये घोळत राहील, त्याला नंतर पाहू. आमच्या तेलुगू भाषेमध्ये जर तेलुगू कोणी असेल तर एक शब्द आहे आमचे, मी काही काही शब्द पाठ करून घेतले. निको मुल्ला सुचता तरी को तो बाद में देखता. प्रत्येक वेळा मी हेच म्हणत गेलो, निको मुल्ला सुचता तो बाद में देखता. वेळेची वाट पाहत गेलो. पण बाबा आपल्या ज्या ठिकाणी अखंड सेवा आहे दत्तात्रय महाराजांची, कधी बाबाच्या किती प्रसंग मोठा आला. या सफर जिंदगी में बाबाजी के पहा कसे कसे प्रसंग आले. बाबा ज्यावेळेस इथं आले त्यावेळेस माझ्यासारखा वाकडा माणूस, सरळ नव्हतोच मी, वाकडा. काहींना म्हणलं मी स्वागताला उभा राहील, पण आलो नाही. दादाला म्हणलं, गाव दादा आम्हाला का सांगितलं नाही तुम्ही. बाबा माझ्याकडे आले, बाबा तुम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये आले, तुम्ही मला सांगितलं का. बाबा तेवढेच हसत मुखाने मला म्हणले, नाही हो बाबा चुकलं माझ्याकडून. अर्धा थंडात झालो मी. हे प्रसंग हा जो तालुका आहे ना, जालना तालुका, इथं आमचे जुने गुरुवर्य आमचे नेहमीच या ठिकाणी यायचे. आता सांगत असताना हे जाऊ द्या, सांगतात की बडनेरांचे बाबा इथं राहिले, आलेगावच्या बाई आल्या, जालनापूरकर शास्त्री आले. अरे पण आमचे बाबा नेहमी येत राहिले, आमच्या बाबाची आठवण करत नाही तुम्ही. त्याच्यामुळेच मी म्हणतो, मी मल्ला सोचतो तरी बाद में देखता. अरे सन्मानाने एकदा तर बोला. अरे कधी तर ओळखा तुम्ही. ज्यावेळेस गाडी नव्हती, काहीच नव्हतं, त्यावेळेस कधी कधी प्रसंग यायचा. जालन्यामध्ये मोढ्यामध्ये सामान आणल्यानंतर पैसे सोबत राहायचे, माल सोबत राहायचा, राहायला जेवायला खायला काही हॉटेल वगैरे नव्हते, त्यावेळेस मंदिरात झोपावं लागायचं. किती जण झोपलेले घरले खरं सांगा बरं. पण कधी कधी आहे का आठवण आहे कोठी बाबाची आठवण करावं कधी असं वाटतं. कधी नाही वाटत. पण जाऊ द्या, काही का होईना, या निमित्ताने का होईना या ठिकाणी चातुर्मास घडली.